नमस्कार, मी हर्षा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ब्रेड ऑमलेट बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 अंडी घेतलेली आहेत, 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेले आहेत, हळद, लाल तिखट, बटर घेतलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर इथे एका बाउलमध्ये मी 2 अंडी फोडून घेतलेली आहेत। त्यात आपण आता बारीक चिरलेला कांदा घालूयात, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊयात, कोथिंबीर, मसाले घालून घेऊयात, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घालून घेऊयात। याला आता आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। अंड पूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स झालं पाहिजे। व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचे। ऑमलेटसाठीचं आपलं हे मिश्रण तयार आहे। गॅसवर मी आता कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यात बटर घालून घेऊयात। बटर पूर्ण पिघळलेलं आहे। आता मी ब्रेडची एक स्लाइस घेऊन आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे त्यात बुडवून घेते। व्यवस्थित बुडवून घ्यायची आहे आणि कढईमध्ये टाकायची आहे। आता या स्लाइसवर आपल्याला पूर्ण मिश्रण पसरवून घ्यायचे। व्यवस्थित पूर्ण ब्रेडला लागेल असं पसरवून घ्यायचे आपल्याला मिश्रण। मी याच्यावर आता अर्धा सेकंद झाकण झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर ब्रेडची दुसरी बाजू पलटवून घेणार आहे। पलटवून घेऊयात। बघू शकता तुम्ही ब्रेड खालच्या बाजूने किती सोनेरी रंगावर भाजला गेलेला आहे। आता या बाजूने आपल्याला मिश्रण पूर्ण पसरवून घ्यायचे। व्यवस्थित पूर्ण ब्रेडवर मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। यालाही आपण अर्धा सेकंद झाकण ठेवून शेकून घेणार आहोत। बघा, दोन्ही बाजूने आपला ब्रेड व्यवस्थित भाजला गेलेला आहे। याला सोनेरी रंग आलेला आहे। खरपूस असा भाजला गेलेला आहे आपलं हे ब्रेड ऑमलेट अगदी व्यवस्थित सोनेरी रंगावर तयार झालेलं आहे। काढून घेऊयात। ते कढईमध्ये मी परत थोडंसं बटर घालून ब्रेडची हाफ स्लाइस करून ती मिश्रणामध्ये बुडवून कढईमध्ये घातलेली आहे। त्यावर आपण परत एकदा मिश्रण पसरवून घेऊयात। व्यवस्थित मिश्रण पसरवून घ्यायचे। दुसऱ्या बाजूनेही मिश्रण पसरवून घेऊयात। काढून घेऊयात। सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा असा ब्रेड ऑमलेट आपला तयार झालेला आहे। आपण याला पॅटिसही म्हणू शकतो। तर तयार आहे आपला ब्रेड ऑमलेट।